म्हणून तर समाज माया मागे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही. पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज मागे मागे काय एका कोपऱ्यात बोलू नका रे. म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे. विखे पाटील साहेब, आम्ही लई तर पडतो गरीबाचे लेकर. पैसे नको, पद नको, तुमचे वाह वाह करू आम्ही, चांगलं करा समाजात तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन जातो सगळ्या. आम्हाला काय करत नाही. आणखी सामान साहेब चांगला माहिती आपला काचका कसं डोक्यावर घेऊन नाचत वाटत. एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचत होत. नाही हलून देत म्हणलं, नाही हलून देत. तरी दोन फरार राहिले, दोन आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाही तर त्यांना नाही आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करायचं आपण राजकारणातून राजकारणाचं. आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. एकच शब्द शेवटचा सांगतो. जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं, अभ्यासकांनी वकिलांनी वाचलेलं आहे. आता वकिला सुद्धा तोंड आले मी तर जर काही बोलले. आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केशेफचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढली. शिंदे समिती रोज काम करणार. प्रमाणपत्र सगळ्यांचे दिले जाणार. 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकिल्या जाणार. हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेले पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिला. जर 4-2 दिवसांनी म्हणले, 8 दिवसांनी याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा असा पशुचा अंदाज दिसतोय. काय आहे का? कोण वाजवतं म्हणतो रात गर्वाचे तो का मला ते खोलीचे लोक आवडत नाही. आधी वाजायला 2 घंटे दिले. काय मला कोणातरी फोन आला की डबलवाची नका रे. नेत्यासाठी जातीचं वाटवून नका. पण मी सांगतो पोरावतं मला. माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे. जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटलं नको. आता असं महानशीब चांगलं आहे. अशा मंत्र्यांनी जी आर काढला की माझ्या टप्प्यातच मुंबई बुद्धी जाऊन तुपकन उठायला की अजून बसायचं. आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू करून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातला आपण पुरा. जर काही राहिलं तर मग आज शब्द आहे तुम्हाला, जीवात जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? फसवणारच होत. फसवलं तर फसवून द्या. मी म्हणला का आता लढत नाही. छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का? मी वारंवार लढत होत अशी चूक एखादी तुमच्याकडून होती, एखादी माझ्याकडून होती. कळायला लागतं मला आता. तुमच्याकडून एखादी चूक होती, एखादी माझ्याकडून पण होती. झालीच चूक तर आम्ही विखे पाटील साहेब दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा. या समितीला आदेश द्या. त्या कलेक्टरांना सांगा गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा. किती दिवसापासून सुरू होणे वाटप? आदेश किती दिवसांनी करतो ते मी म्हणून आपण आज आपण घेतलेला आहे त्या ज्या दिवशी होईल आता काढला विचारायचा दिवशी होईल. आता उद्या पुढच्या 2 दिवसामध्ये सगळे जिल्हाधिकाऱ्यांना हे म्हणजे 2 दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल. हैदराबाद गॅजेटनुसार मी म्हणतो 8 दिवस. त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रियाची सुरू करून देऊ. त्याला पाहिजे तो आज जमला ना? जमला गोड का आता? ओके म्हणून मग आता काय अडचण नाही ना. जुने अभ्यासक पण आलेले ओके ना. आता काय ताण नाही ना. ओके म्हणले ना. आता काय ताण नाही ना. हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा मानले. आता मी टेन्शन फ्री आहे.
नसताना मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो. तुम्हाला काय करायचं? चुकत असतं रे, मी चुकत असतो, तुम्ही चुकत असता. आपल्यासाठी सुवर्णक्षण हे मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्णक्षण. धन्यवाद. आम्हाला मामासाठी स्वागत आहे. मला काही चुकीला मी करतो म्हणून पैसे देणार नाही. मला कामासाठी वा वा. ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही. गॅजेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होती. आता माझं शेवटचं म्हणणं आहे, मी झालं शेवटचं झालं. मला वाटतं मग आहे शांत बसा. 1 मिनिट तुम्ही बोलू नका. वरच काय बोलता, वरचं पण करा, नाही तर खाली जाणार फेकून येणार. मला असं वाटतं विखे पाटील साहेब, बाबाराजी साहेब सगळेची आले, गोरे साहेब, आमचे सावंत साहेब ते तर आधीच बोलायला लावून आले. सरनाईक साहेब, दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकला, जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथे. माझं एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी. त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वेळ संपलं. आमची इच्छा आहे शांत बसा, शांत बसा. काही विनंती असेल ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही, आपण आता याच्यापासून बोलू आहोत आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली. एकदा माझे मुख्यमंत्री नंतर मी जवळ घेतलं. माझं पूर्ण ऐकून घ्या, सगळं काम तो बिघडलं. पूर्ण ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आपण तुम्हाला दिले निर्णय केले, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला आश्वासित केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे. कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले 3 दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेत आहेत, मार्गदर्शन करतायत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. हे दोघे सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इकडून आलो जनरेमध्ये. पण माझी विनंती काय, हे अगोदर आपण ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहे. आपण जर आता उपयोग सोडलं तर माझं म्हणणं आहे की विनंती असेल की मग नेहमी एखाद्या दिवशी आपल्याला त्याचे सगळे गटे घालून आपण त्यानंतर पण आता उपयोग सोडायची विनंती आहे. आमचं शांत बसायला रे. आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका ऐका ऐका, आमचं पण ऐका. तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजगी ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग. मंत्रिमंडळ समितीचं मी अध्यक्ष म्हणून होतो, ते सगळं अधिकार मला दिले होते अहो तुम्ही सगळं म्हणला आणि ना तुमच्यात नाव आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतो. म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा. आमची इच्छा सांगितली हे तर नाहीत ना काय मनोजी